सोलापूरच्या डॉक्टर शिरीष वनसकर प्रकरणात नवीन ट्विस्ट आला आहे। चौकशीत महत्त्वाची माहिती उघड झाली आहे आणि त्यामुळे आरोपी महिला गोत्यात आली आहे। या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे। डॉक्टर शिरीष वनसकर प्रकरणाचे नवे खुलासे होत आहे। या प्रकरणात आरोपी मनीषा माने पोलीस कोठडीत आहे। या मनीषामुळे डॉक्टर वनसकर यांनी त्यांचं आयुष्य संपवल्याचा उल्लेख त्यांच्या शेवटच्या चिठ्ठीत आहे। नव्या माहितीमुळे आरोपी मनीषा मानेच्या अडचणीत भर पडली आहे। या प्रकरणात आरोपी मनीषा मानेच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे। या प्रकरणाची लवकरच दुसरी बाजू उलगडणार आहे। या आरोपी मनीषा मानेला सोलापूर सत्र आणि दिवाणी न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती। पोलीस कोठडीत असल्याने आरोपी मनीषा मानेला पोलिसांनी डॉक्टर वनसकर यांच्या हॉस्पिटलमध्ये आणले होते। आरोपी मनीषा माने हिने डॉक्टर वनसकर यांना धमकीचा मेल पाठवला होता। त्याची प्रिंटेड कॉपी कोणत्या ठिकाणी फाडून टाकली याचा शोध घेण्यासाठी आरोपी मनीषाला आणल्याची माहिती मिळाली आहे। या चौकशी दरम्यान मोठी माहिती समोर आली। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर शिरीष वनसकर यांच्या मुलाचा आणि सुनेचा पोलिसांनी जबाब नोंदवला। डॉक्टर वनसकरांनी काही वर्षापूर्वी हॉस्पिटलचे सूत्रे मुलगा डॉक्टर अश्विन आणि सून सोनाली यांच्याकडे सोपवली होती, तर हॉस्पिटलचा संपूर्ण कारभार आरोपी मनीषा मुसळे मानेकडे होता। तिच्याकडे रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी पद होते। हॉस्पिटलमध्ये रुग्णांचे उपचार आणि प्रशासकीय कारभाराचा ताण मुलगा आणि सुनेवर वाढला होता। त्यामुळे 2025 साली डॉक्टर वनसकरांनी पुन्हा हॉस्पिटलची सूत्रे त्यांच्याकडे घेतली। त्यावेळी मनीषाच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहाराच्या तक्रारी वनसकरांकडे आल्या होत्या।